डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। यवतमाळ बलवंत मंगल कार्यालय येथे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठक संपन्न। काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकजुटीने काम करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणणारच। कुणाल चौधरी, सेक्रेटरी, काँग्रेस कमिटी। 14 सप्टेंबर रोजी शनिवारी बलवंत मंगल कार्यालय येथे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीला संबोधित करताना कुणाल चौधरी यांनी सांगितले की काँग्रेस पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत एकजुटीने काम करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणणारच। या भाजप सरकारच्या काळात महिला अत्याचार, महागाई, बेरोजगारी, आत्महत्या, शैक्षणिक मुलींवर अत्याचार तसेच क्राईमचे प्रमाण, तसेच भाजपा नेत्यांची अरेरावी हाणून पाडून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार महिलांचा सन्मान करण्यासाठी आपले सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांना एकजुटीने काँग्रेस पक्षाचे काम करून भाजपला सत्तेपासून पराभूत करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले। यावेळी प्रफुल्ल मानकर, जिल्हाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, संध्याताई सवालाके, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटी, वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, शिवाजी मोघे, माजी मंत्री, वामनराव कासावार, माजी आमदार, विजय खडसे, माजी आमदार, वीरेंद्र जगताप आमदार, मनीष पाटील, टिकाराम कोंगरे, नितीन जाधव, उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी व इतर काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला काँग्रेस कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। विकास आघाड़ी की सरकार भी बनेगी और सरकार का मजा भी आएगा, सरकार का मजा। मैं बात इसलिए कह रहा हूं क्योंकि जिस ऊर्जा के साथ, जिस भरोसे के साथ, जिस ताकत के साथ आप सब लोग यहाँ पे मौजूद हैं, और ये बात भी मैं पढ़ पा रहा हूँ कि कांग्रेस का एक कार्यकर्ता चाहता है कि यहाँ की ज्यादा से ज्यादा सीटें कांग्रेस के कार्यकर्ता को मिले, कांग्रेस को मिले। इस बात के भरोसे के लिए मैं आया हूँ, तो इसीलिए मैंने कहा कि कांग्रेस के साथ महाविकास आघाड़ी की सरकार भी बनेगी और सरकार का मजा भी आएगा। मैं बजट की बात इसलिए कर रहा हूँ क्योंकि जब